प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता गाठी भेटींवर जोर. सातारा जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी काल रात्री संपली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या तरी गाठी भेटींवर जोर दिला जाणार आहे. उद्या मतदान असून प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील 3165 मतदान केंद्रांवर साहित्य पोहोच झाले असून मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट आज नेण्यात आले आहे. जिल्ह्यात 2 महिन्यापासून विधानसभेची धामधूम सुरू होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता काल सायंकाळी 5 वाजता झाली. त्यानंतर गुप्त खलबते आणि भेटीगाठीला वेग आला आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी मतदारसंघ पिंजून काढला आहे. पदयात्रा, रॅली, कोपरा सभांना जोर आला होता. एकेका दिवशी 5 ते 6 कोपरा सभाही अनेक उमेदवारांनी आणि त्यांच्या दुय्यम फळीतील नेत्यांनी गावागावात घेतल्या. अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, शहरातील प्रभागात नेत्यांची कोपरा सभा व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. गावोगावच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अनेक गावात दररोज जेवणावळी होत आहेत. मतदारांना आमिष दाखवण्याचेही प्रकार आता समोर आले आहेत. यामुळे हे दिवस निवडणूक विभाग, पोलीस यंत्रणा, उत्पादन शुल्क विभाग व सर्व प्रशासन डोळ्यात तेल घालून आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दक्ष आहे. भरारी पथकांनी जिल्ह्यात अनेक कारवाई केल्या आहेत. आतापर्यंत राजकीय सभांवरही निवडणूक आयोगाची नजर होतीच. आता उमेदवार, नेते, कार्यकर्ते यांच्या हालचालींवरही मतदाना दिवशी वेबकास्टिंगद्वारे करडी नजर राहणार आहे.